वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी भाजणीचं पीठ केलं होतं, त्यापासून इथे छान असे वडे बनवून दाखवणार आहे। तर इथे मी 2 वाट्या एवढं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे एवढं कडकडीत गरम तेल इथे टाकून घेणार आहे। तेल मी तळण्यासाठी आधीच कढईमध्ये ठेवलेलं आहे। तेच कडकडीत गरम झालेलं तेल यामध्ये मोहन म्हणून घालून घेणार आहे। तर हे मोहन आपण टाकल्यावर आपले वडे मस्त असे खुसखुशीत होतात। तर इथे बघा मी अद्रक देखील यामध्ये चवीसाठी किसून घेणार आहे। तर अद्रक आणि मिरचीची पेस्ट देखील तुम्ही इथे घालू शकता। त्याचबरोबर तुम्ही इथे मिरची पावडर देखील चव वाढवण्यासाठी यामध्ये घालून घेऊ शकतात। तर इथे अद्रक माझं किसून झालेलं आहे आणि हे उकडलेले जे बटाटे आहेत त्यातले 2 बटाटे मी यामध्ये किसून घालणार आहे। तर एका वाटीला 1 बटाटा, याप्रमाणे 2 वाटी पिठाला मी 2 बटाटे इथे किसून घालणार आहे। त्यामुळे आपले वडे छान त्यांना बाइंडिंग येईल आणि चव देखील छान लागेल या वड्यांची। तर भगरीचं पीठ थोडंसं असं भुसभुशीत असतं, त्यामुळे त्याला थोडी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण किसलेला उकडून किसलेला बटाटा ऍड केलेला आहे। त्यानंतर इथे मी लाल तिखट ऍड केलेलं आहे। जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची देखील घालू शकता। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही इथे जिरे देखील ऍड करू शकतात। आणि हे सर्व पीठ आपण आधी व्यवस्थित कोरडच मिक्स करून घेणार आहे। या बटाट्यामध्ये चांगलं कुस्करून याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे बघा मी भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। ते कोमट पाणी आपण यामध्ये टाकून हे पीठ भिजवणार आहे। त्यामुळे कोमट पाण्याने देखील हे छान पीठ एकसंध राहील आणि वडे थापताना आपल्याला त्रास होणार नाही। त्यामुळे हे आपण कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवणार आहेत। अशा पद्धतीने पीठ चांगलं एकजीव करायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून, खूप जास्त सैलसर नाही आणि खूप जास्त घट्ट नाही, अशा प्रमाणात आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने ही रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर हे पीठ बघा भिजून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं मी मुरत ठेवलेलं आहे। 10-15 मिनिटं झालेले आहेत। आता बघा इथे पीठ आपण व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे। तर इथे मी एक पॉलिथिन बॅग घेणार आहे आणि त्याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेणार आहे। तुम्ही तूप देखील लावून घेऊ शकतात किंवा मग केळीच्या पानावर किंवा बटर पेपर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यावर देखील हे वडे थापून घेऊ शकतात। मी हाताला देखील थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण भिजवलेल्या गोळ्यापैकी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित हातावर सेट करून घेतलेला आहे। आणि नंतर या पॉलिथिन बॅग वरती मी हा छान तेलाचा हात लावून थापून घेणार आहे। तर खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही, अशा प्रमाणात आपल्याला हा थापायचा आहे। आणि ज्या कडा आपल्या थोड्याशा फाटलेल्या आहेत त्या व्यवस्थित एकमेकांना चिटकवून घेऊन सेट करून घ्यायचा आहे हा वडा। आणि मधोमध मी याला थापल्यानंतर एक छिद्र पाडून घेणार आहे, ज्यामुळे की वडा आतून बाहेरून चांगल्या पद्धतीने तळला जाईल। तर व्यवस्थित असे हे वडे आपले भगरीचे छान तयार होतात आणि तळल्यानंतर खायला देखील हे एकदम खमंग खुसखुशीत असे लागतात। तर नेहमीचेच प्रकार करून आपल्याला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने वडे करा, झटपट होतात। अचानक पाहुणे जरी आले तरी तुम्ही असं भाजणीचं पीठ जर घरात असेल तर असे वडे त्यांना करून खाऊ घालू शकतात आणि हे वडे खाल्ल्यानंतर ते नक्कीच तुमची वाहवा करतील। इतके सुंदर हे वडे तयार होतात। तर इथे बघा मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे तेल मी आधीच तापत ठेवलेलं होतं आणि वडा जेव्हा आपण थापून होतो त्यावेळेस एकदम कडकडीत तेलातच आपल्याला हा तळायचा आहे। त्यामुळे तो छान फुलतो देखील आणि मस्त क्रिस्पी होतो बाहेरून आणि आतून सॉफ्ट देखील राहतो। तर अशा पद्धतीने कडकडीत गरम तेलातच आपल्याला हा वडा तळायचा आहे। तेल कुठेही कमी तापलेलं नसावं, नाहीतर तुमचे वडे तेलकट होतील आणि चांगले लागणार नाहीत मग खायला। तर अशा पद्धतीने बघा गरम तेलामध्ये टाकल्यावर ते फुलतात देखील। तर इथे बघा कसा टुमटुम असा वडा फुललेला आहे, तर फुगलेला तुम्हाला इथे दिसत असेल आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे। तर अजून थोडा वेळ आपण हा वडा छान तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतून आपला वडा कुठेही कच्चा राहायला नको। तर बुडबुडे हळूहळू कमी व्हायला लागले की समजायचं आपला वडा छान तळून निघलेला आहे। तर इथे बघा रंग किती छान आलाय तळून झाल्यानंतर। तर अशा पद्धतीने मी पूर्ण पिठाचे वडे छान इथे तळून घेतले। त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची देखील तळून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही वडे बघू शकतात की किती मस्त झालेले आहेत आणि छान फुललेले देखील आहेत। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वडे कधी ट्राय केले नसतील तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि बघा इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते, आतून देखील छान असे हे पोकळ असे वडे तयार झालेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने करायचे असेल तर ही रेसिपी संपूर्ण बघा आणि तुम्ही ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यावर तिखट मीठ टाकून देखील हे वडे खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा मस्त यामध्ये डीप करायचं आणि ही तळलेली मिरची यावर घ्यायची आणि छान वड्यांवर ताव मारायचा। तर नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद, बाय।